पोलीस भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी होऊन आला। राज्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास 23,000 जागांसाठी पोलीस भरती या ठिकाणी निघत आहे। या संदर्भातले जे विद्यार्थी मित्रांनो दोन अपडेट आहे, दोन पत्रक मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर पोलीस भरती कधीपर्यंत निघणार आहे, पोलीस भरती कोणत्या महिन्यापर्यंत नेमकी निघणार आहे। तर मी तुम्हाला याबद्दल पण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि पोलीस भरतीमध्ये शिक्षण फक्त 12वी पास लागणार आहे। शिपाई झालं, त्याचबरोबर चालक झालं, कारागृह झालं, SRPF झालं, हे काही पद जे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती मध्ये या ठिकाणी निघणार आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर कधीपर्यंत पोलीस भरती निघणार आहे, कधीपर्यंत जाहिरात येणार आहे, याबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। आणि ते अपडेट पत्रक सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून SSC GD भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीसची जे विद्यार्थी मित्रांनो मोठी पोलीस भरती यावर्षी या ठिकाणी निघत आहे, लक्षात ठेवा। तर ते पत्रक तर या ठिकाणी दाखवणारच आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षी सुद्धा जे आता जे विद्यार्थी मित्रांनो 16,000 जागांसाठी पोलीस भरती या ठिकाणी पार पडलेली आहे, लक्षात ठेवा। तर यामध्ये जर पाहिलं आपण तर भरपूर विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी मित्रांनो पेपर भेटलेला नाही आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, कारण की कट ऑफ जास्त गेला होता यावर्षी, कारण की एकाच 10च्या रेशोने या ठिकाणी विद्यार्थी पेपरसाठी या ठिकाणी बोलावले होते। त्यामुळे चांगल्या विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी मित्रांनो पेपर भेटलेला नाही आहे, लक्षात ठेवा। ज्यांचा अभ्यास 90-100चा ज्यांचा पेपर होता, ज्यांचा पेपर 90चा होता, 95चा होता, 100चा होता, अशा विद्यार्थ्यांना पण त्या ठिकाणी चान्स भेटला नाही, कारण की ग्राउंडचा कडाप या ठिकाणी यावर्षी जास्त लागला। तुम्ही पाहिलं असेल SRPFचा कोणताही गट क्रमांक पहा, याच्या अगोदर SRPFचा जो कडापा हा या ठिकाणी 89 झाला, 88 झाला, 90 झाला, अशा प्रकार लागे। पण यावर्षी जे विद्यार्थी मित्रांनो सर्व कॅटेगरी SC ST OBC EWS NT विजो ओपन SBC SC कोणती कॅटेगरी असेल तर 95वर त्या ठिकाणी कडाप या ठिकाणी गेला होता, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर यावर्षी जर आपण या ठिकाणी पाहिलं तर कडाप या ठिकाणी जास्त गेला होता, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर त्यामुळे एकाच 10च्या रेशोमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो मुलं त्या ठिकाणी घेतले होते, एक लक्षात ठेवा। तर ज्या पण विद्यार्थ्यांचं यावर्षी सिलेक्शन झालं नसेल तर आपल्याला या ठिकाणी डिमोटिवेट व्हायचं नाही आहे, खचून जायचं नाही आहे। आतापासून आपली जी तयारी हे चालू ठेवा। सध्याच्या कंडिशनला ग्राउंडवर गेलो तर जास्त विद्यार्थी ग्राउंडवर दिसत नाही, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, जास्त विद्यार्थी हे पेपरच्या मागं सध्याच्या कंडिशनला लागलेले आहे, पण ग्राउंड इम्पॉर्टंट आहे। पेपरचा अभ्यास इम्पॉर्टंटच आहे, पण ग्राउंड पण इम्पॉर्टंट आहे। तुम्ही बघा एकाच 10च्या रेशोने विद्यार्थी पास केले जातात, फक्त एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर एकाच 10च्या रेशोने विद्यार्थी बोलावले जातात, त्यामुळे ग्राउंड पण इम्पॉर्टंट आहे। त्यामुळे आतापासून प्रॅक्टिस चालू ठेवा। 100 मीटर झालं गोळाफेक, 1600 मीटर, 5 किलोमीटर SRPFला गोळाफेक, 100 मीटर हे इव्हेंट आतापासून करा। ठीक आहे, तर आउट ऑफ आतापासून करण्याचा प्रयत्न करा किंवा वाढवायचा प्रयत्न या ठिकाणी तुम्ही आतापासून करा। ठीक आहे, तर पोलीस भरतीमध्ये शिक्षण 12वी पास लागते, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर वयोमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत असते आणि मागासवर्गीयांसाठी 18 ते 33 वर्षापर्यंत वयोमर्यादा यामध्ये राहते। आता पोलीस भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो अपडेट या ठिकाणी आला आहे, तर ते अपडेट तुम्हाला दाखवून देतो, तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता। तर या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो पेपरमध्ये ही बातमी आली आहे, पहिली बघू शकता हे पत्र। तर राज्यात पोलिसांची तब्बल 16,500 पदं रिक्त या ठिकाणी म्हटलं आहे। तर बघा काय, नागपूर राज्यात एकीकडे गुन्हेगारीच्या आले कुंतावत असताना दुसरीकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा रक्षण करणाऱ्या पोलिसांची तब्बल 16,500हून अधिक पदे रिक्त असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। रिक्त पदांमुळे पोलिसांवरील कामाचा ताण आणि रेंगाळलेल्या तपासाचा प्रश्न ऐनीवर आला असून अशा परिस्थितीत गुन्ह्यावर नियंत्रण कसे येणार असा संतप्त सवाल जनता विचारत आहे। पोलीस उपनिरीक्षक PSI हे कोणत्याही गुन्ह्यांच्या तपासातील मुख्य दुवा असतात। 2,887 PSI पदे रिक्त असल्याचा उपलब्ध अधिकाऱ्यांवर तपासाचा अतिरिक्त बोजा पडतो, त्यामुळे पुराव्यांचे संकलन वेळेत न होणे, शीट आरोपपत्र दाखल करण्यास विलंब होणे आणि न्यायालयात खटले प्रलंबित राहणे अशा समस्या निर्माण होतात। रिक्त पदांची बाब माहिती अधिकार कार्यकर्ते संजय थूल यांनी राज्याच्या गृह विभागाकडून मागितलेल्या माहितीवरून उघड झाली आहे। VIP बंदोबस्त आणि गस्ती
गस्तीवर ताण 16,500हून अधिक शिपायांची पदे रिक्त असल्याचे, दैनंदिन गस्त आणि कायदा सुव्यवस्था राखण्याच्या कामात अडचणी येत आहेत. राजकीय सभा, सण उत्सव आणि VIP बंदोबस्तासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस ताफा वळवावा लागत असल्याने सामान्य नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता वाढते. पोलिसांमधील ताणतणाव आणि आजारपण, कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळे कार्यरत पोलिसांना 12 ते 16 तास तर अनेकदा साप्ताहिक सुट्टी न घेता काम करावे लागत आहे. या सततच्या शारीरिक आणि मानसिक ताणामुळे पोलिसांचे आरोग्य बिघडणे, कौटुंबिक समस्या निर्माण होणे आणि कामाच्या गुणवत्तेवर परिणाम होणे यासारखे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. गुन्हेगारीवर नियंत्रणाचा अभाव, पोलिसांच्या रस्त्यावरील उपस्थित हा गुन्हेगारावर वचक बसवण्याचा मुख्य मार्ग असतो. मनुष्यबळ कमी असल्याने रात्रीच्या वेळी गस्त घालणे किंवा संवेदनशील भागात पुरेसा बंदोबस्त ठेवणे कठीण जात आहे. ठीक आहे, तर हे काही पदे या ठिकाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर. तर हे काही जे विद्यार्थी मित्रांनो बातमी न्यूजपेपरमध्ये आली होती आणि दुसरं जे अपडेट आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो बघा. तर दुसरं जे अपडेट आहे याच्या अगोदर हे अपडेट आलं आहे. तर बघा, राज्यातील पोलीस उपनिरीक्षक, राज्यकर निरीक्षक, दुय्यम निबंधक, कर सहाय्यक पदांच्या रिक्त जागा भरण्याबाबत बघा या ठिकाणी भरपूर काही आमदारांचे नाव आहे. रोहित पवार झालं, जितेंद्र आव्हाड झालं, त्याचबरोबर बघा शिरीष कुमार नाईक झाले, त्याचबरोबर नितीन राऊत झालं, मनोज जामसूतकर झालं. तर यांनी जे विद्यार्थी मिळवणं त्या ठिकाणी प्रश्न विचारला होता की ह्या काही जागा या ठिकाणी रिक्त आहे, कधीपर्यंत या ठिकाणी भरायचे. तर बघा, त्यावर महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री आहे, गृहमंत्री आहे श्री देवेंद्रजी फडणवीस, त्यांचा जो रिप्लाय आहे. तर बघा, त्यांनी काय म्हटलं, हे अंशतः खरे आहे. राज्यातील पोलीस दलामध्ये मंजूर पदांपैकी सुमारे 33,000 पदे रिक्त आहेत. ही वस्तुस्थिती नाही. पोलीस दलामध्ये एकूण 2,22,261 मंजूर पदे आहेत. सदर पदांमधील 2,06,281 पदे भरलेली असून 15,980 पदे रिक्त आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस त्यांनी स्वतः सांगितलं आहे 15,980 जागा ज्या विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीमध्ये या ठिकाणी रिक्त आहे. आणि जोपर्यंत आतापर्यंत जे विद्यार्थी मित्रांनो एवढ्या काही जागा सध्याच्या कंडिशनला रिक्त, पण अजून जे विद्यार्थी मित्रांनो समोर जागा यामध्ये रिक्त होणार आहे. कारण की भरपूर काही कर्मचारी जे महाराष्ट्र पोलीसमधले ते काही या ठिकाणी जे सेवानिवृत्त होत असते, रिटायर होत असते, तर ह्या काही जागा रिक्त राहते. ठीक आहे, तर ह्या काही जागा ज्या विद्यार्थी मित्रांनो वाढणार आहे. तर जवळपास ही जी वॅकन्सी आहे 20 ते 23,000 या ठिकाणी जाणार आहे. आता पोलीस भरती कधीपर्यंत निघणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती यावर्षी निघणार आहे. त्याचं सर्वात मोठं कारण आहे कुंभमेळा आहे 2027चा, जो की या ठिकाणी 22 ते 24 महिने या ठिकाणी चालणार आहे. म्हणजे 1 ते 2 वर्ष तो दीर्घकाळ चालणार आहे. तर हा कुंभमेळा नाशिकमध्ये एक लक्षात ठेवा, ऑक्टोबर महिना 2027 ऑक्टोबर महिन्यामध्ये हा कुंभमेळा चालू होणार आहे. तर त्याच्या आधी जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती या ठिकाणी कंप्लीट केली जाणार आहे. तर पोलीस भरती जवळपास आपल्याला डिसेंबर महिन्यापर्यंत आपल्याला पाहायला भेटणार आहे. एक लक्षात ठेवा, डिसेंबरपर्यंत ही भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्यामुळे आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून फिजिकलची तयारी करा, त्याचबरोबर पेपरची पण या ठिकाणी तयारी करा. कारण की जवळपास डिसेंबर महिन्यापर्यंत आपल्याला या ठिकाणी ही भरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे. आजच्या इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.